साधं एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण, पैसे. अरे 2-2 हजारात विकले गेले. 2-2 हजारात, 5 हजारात. याच्यापेक्षा तर रांडा बऱ्याच झाल्यापेक्षा. अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाईचं कल्याण करायला निघाला, या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला. मला काही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. आणि हे लोक फक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता. समजा मी पडलो असतो, झाले असते प्रोजेक्ट सगळे, होऊ शकले असते. माझा चॅलेंज आहे, एक खडा बी नसता पडला. आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी 24 कोटी रुपयाची कामं केली 2 वर्षात. 24 कोटीची. सगळा काळजा राष्ट्र मागच्या 25 दिवसात किती रुपयाची झाली वाचून दाखवू आधी. तुमचं ते बाजूचं साधं ते काय नाव आपलं, रामगाव तांडा, 36 कोटी. 10 मोताळा शहर किती आहे, 148 कोटी. धामणगावडे किती आहे, 172 कोटी. आकडेवारी पाहिली तर डोळे फिरतील. आता बघा तुम्हाला काय काय, तुम्ही तर परतफेड केली, तुमचं काय, तुमच्याबद्दल हा विषयच नाहीये. पण स्मशानभूमी सौंदर्यीकरण 5 लाख, हायमार्ट्स 3 लाख, बचत भवन 10 लाख, पुन्हा बचत भवन 15 लाख, देवी मंदिर 20 लाख, शेत पांढरा रस्ते 2, 48 लाख मंजूर केले, पण तुम्ही केले नाही. जयपूर धामणगाव देशमुख 225 लक्ष रस्ता कंची दिशाभूल करून आलो आणि आपले पागल साले त्याला बळी पडले. आज मला सांगा, दुर्दैवानं आपली 841 जर जागा पडली असती तर ना पुतळे ठिकाणावर राहिले असते, ना शहरातली लाईटिंग ठिकाणावर राहिली असती, ना तुमचे जे बांध पडणारे ते बांध ठिकाणावर आले असते. मला कळत नाहीये आपल्या लोकांना की तुम्हाला नेमकं पाहिजे काय. बाबा तुम्हाला तुमच्या लेकराचं भविष्य नाही पाहिजे, तुमच्या शेतीला पाणी नाही पाहिजे, शेतीला लाईट नाही पाहिजे, तुम्हाला रोजगार नाही पाहिजे, तुम्हाला फक्त एक टाइमचं एक 60 काय किती रुपयाची असते ती दारूची बाटली. एक 100 रुपयाच्या दारूच्या बाटली करता तुम्ही तुमचा परिवार दावार लावता आणि बायकोला टचर सांगता मी सांगतो असं म्हणता का. और मुस्लिम समाज तक काय मला कळत नहीं, कहां से तुम्हारे फतवे आते हैं, क्या आउटिंग करते, क्या डरपोक लोग हैं तुम, क्यों डरते हैं. हाँ अरे मेरा जाहिर सवाल है मुसलमान लोगों से, जो लोग फतवे निकालते ना उनको बोला जरा फतवा निकालने से पहले जो पार्टी को फतवा लेकर आप भला करना चाहते वो पार्टी से कमिटमेंट करो कि कितने मुसलमानों का भला करेंगे, कितनों को नौकरी देंगे, कितनों को रोजगार देंगे, फिर मांगो ना फतवा उनका. कितने आमदार जाते तुम्हारे, 288 में 6 भी जाते नहीं. दो ना बोलना हमारे 25 आमदार, फिर हम हमारी कौम तुम्हारे साथ मुझे पूरी खड़ा करते. बोलो ऐसा बस. तुम्हारे गांव के लीडर आते, इस्लाम खतरे में है, ये आएगा तो ऐसा होगा, रामगिरी बाबा आएगा तो ऐसा करेगा, कोई कुछ नहीं करता. जा रहे फुकड़ में सब उनके पीछे. अरे कब तक चलेगा, कौन चालणार आहे. आणि म्हणून आज जयपूरवासियांना मी या निमित्ताने एवढंच सांगेल, एक जगा वेगळं काम करायला मी निघालो होतो. मी जात खतम करून टाकली होती. 5 वर्षात कुठली दंगल होऊ दिली नाही. सगळ्या शेतकऱ्यांना आपण सुरक्षा प्रदान केली आणि या 2-2.5 वर्षात सगळ्या शेतकऱ्यांना आपलं